आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने व्यापक कारवाई सुरू केली आहे. गेल्या 6 दिवसांमध्ये राज्यभरात 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 102 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 68 दुकाने आणि हॉटेल्सवर कारवाई करून ती बंद करण्यात आली आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिलाय. आता गुटखा, पान मसाला तसेच अन्न आणि औषधांबाबतच्या तक्रारी नागरिकांनी थेट प्रशासनामार्फत पोहोचवता येणार आहेत. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ईमेल द्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या काही महिन्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. 25 मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विरोधातील कारवायांना अधिक गती मिळाल्याचं दिसून येत आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.